तुम्ही पहिल्यांदाच राजकारणामध्ये निवडणूक लढवताय, म्हणजे पहिल्यांदाच एंट्री घेताय, हो. तर अचानक राजकारणामध्ये येण्याचं कारण काय? स्वतः आपण एक उमेदवार घेऊन आणि स्वतः जनतेच्या हक्कासाठी लढावं असा मी निर्णय घेतला. बाळासाहेबांचे म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष निवडलाय, त्याचं असं काही ठोस कारण? तर आता तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवार आहात, तर या प्रभागामध्ये आता कोणत्या अशा विशेष समस्या आहेत की ज्या अजूनही दूर झालेल्या नाहीत, त्याचं निवारण झालेलं नाही? पण आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने असे भरीव काम केलेले नाही. अच्छा. आम्ही त्या गोष्टीवर जास्त प्राधान्य देऊ आणि त्यांची ते न होणारी कामे आम्ही पूर्ण करू. तर सर, तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवताय, तर इथे आजवर जे सत्ताधारी नगरसेवक होते त्यांनी या प्रभागासाठी काय कामं केली, काय विकास कामे केली, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? 30 वर्षापासून जे नाल्या कचरा हे आजही तसंच आहे. अच्छा. मी त्या गोष्टीवर जास्त लक्ष देतो. रोजगाराच्या संधी तर आम्ही उपलब्ध करूच. महिलांसाठी काही असे उद्योग असतील, जे आज महिला गट आहे ते जास्त स्थापन करू, त्याच्यातून महिला नवे नवे उद्योग उभे करू शकतील. त्यांच्यासाठी असे आम्ही त्यांना जागा उपलब्ध करू. पूर्ण समाज जो आहे हा वंचित बहुजन आघाडीला मानणार आहे, बाबासाहेबांना मानणार आहे आणि त्यांनी फक्त त्यांच्याही रक्तात बाबासाहेब आहे आणि त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन वंचित बहुजन आघाडीचे आम्ही 4 उमेदवार आहेत. आज 4ही उमेदवार त्यांनी भरघोस मतदान करावं, आमची ताकद वाढवावी. त्यांनी आमची ताकद वाढवली तर आम्ही त्यांच्यासाठी भरपूर कामं करू शकतो. नमस्कार, मी संकेत बोंद्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये. आणि आज अकोला न्यूज नेटवर्कची निवडणूक एक्सप्रेस आलेली आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये, आणि आज आपल्या सोबत आहे मोहन येवले सर. तर खूप खूप स्वागत आहे सर तुमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर सर, तुम्ही पहिल्यांदाच राजकारणामध्ये निवडणूक लढवताय, म्हणजे पहिल्यांदाच एंट्री घेताय, हो. तर अचानक राजकारणामध्ये येण्याचं कारण काय? तसं मी पहिलेपासून धार्मिक प्रवृत्तीचा. अच्छा. आणि आमच्या ज्या प्रभागामध्ये मला पहिलेपासून धार्मिक काम करण्याची आवड होती. समाजकार्य कोणते असो, कोणाचं लग्न असो, कोणाचं काही असो, कोणाचं सुख दुःख असो, त्यामध्ये मी सगळ्या हाताने मदत करत होतो. अच्छा. आणि कालांतराने मला असे काम, कुठे भंडारा करणे, कुठे अन्नदान करणे, हे माझी सवय होती. आणि राजकारण माझा काही हा विषय नव्हता. बरोबर. तरी पण माझ्या जे प्रभागातील, आमचा हा प्रभाग एक दलित वार्ड म्हणून ओळखला जातो आणि इथे जास्त तर हे दलित लोक जास्त राहतात. पण मी कुठेतरी पाहिलं की दलित लोकांचे कामं होत नव्हते. जे जुने आमचे नगरसेवक होते त्यांच्याजवळ समजा हे लोक गेले, तर आमचे जे जुने नगरसेवक होते ते त्यांना उद्धट बोलत होते की तुमच्या मतावर मी निवडून नाही आलो. बरोबर. तुमच्या मतावर त्यांची वागणूक जी होती उद्धटपणाची होती. आणि मी त्यांच्याच पार्टीचा एक कार्यकर्ता होतो. बरोबर. पुष्कळ दिवस त्यांच्यासोबत मी कामही केलेलं आहे. पण त्यांच्यामुळे मला ती उद्धटपणाची वागणूक, अपमानित झालो. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आपण राजकारणात यावं आणि स्वतः एक उमेदवारी लढून स्वतः जनतेच्या हक्कासाठी लढावं. स्वतः आपण एक उमेदवारी घेऊन आणि स्वतः जनतेच्या हक्कासाठी लढावं असा मी निर्णय घेतला. बरोबर. तर राजकारणात तुम्ही आले आणि आता निवडणूक लढवताय, तर तेव्हा तुम्ही आता बाळासाहेबांचेच म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष निवडलाय, त्याचं असं काही ठोस कारण? ते कारण असं आहे की आमच्या प्रभागात जास्त तर हे बाळासाहेबाला मानणारा पुष्कळ मोठा वर्ग आहे आणि मी त्यांच्यासोबत राहून बाळासाहेबाला मानायला लागलो. त्यांची माझी 2 वेळा भेट झाली. त्यांचे मला विचार पटले. अच्छा. त्यांची मला ती वागणूक पटली. त्यामुळे मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी वंचित आघाडीचा उमेदवार झाला. म्हणून त्या पक्षातर्फे तुम्ही उमेदवारी म्हणून मी त्या पक्षातर्फे उमेदवार लढण्याचा निर्णय घेतला. बरोबर. ठीक आहे सर. तर आता तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवार आहात, तर या प्रभागामध्ये आता कोणत्या अशा विशेष समस्या आहेत की ज्या अजूनही दूर झालेल्या नाहीत, त्याचं निवारण झालेलं नाहीये? कसं असतं, नगरसेवक सांगतात
तुमची समस्या, आपल्या प्रभागातील समस्या नळ, पाणी, लाईट, साफसफाई हीच समस्या नाही आहे. हा आमचा जो प्रभाग आहे इथे सगळा अशिक्षित वर्ग आहे. बरोबर. आजही आमच्या प्रभागात असे लोक आहेत की त्यांचे रेशन कार्ड नाही, अजून आधार कार्ड नाही, हे नाही. ही अशी कामे त्यांची कुठं तहसीलमध्ये जाऊ, ऑफिसमध्ये जाऊ तर होत नाही. बरोबर. पण आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने असे भरीव काम केलेले नाही. अच्छा. आम्ही त्या गोष्टीवर जास्त प्राधान्य देऊ आणि त्यांची ते न होणारी कामे आम्ही पूर्ण करू. अच्छा, म्हणजे जे आजवर समस्या झालेल्या आहेत त्याचं निवारण करण्याची तुमची तयारी आहे. हा. तर सर, तुम्ही प्रभाग क्रमांक 7 ब मधून निवडणूक लढवताय, तर असं काही तुमचं प्लॅनिंग आहे, अजेंडा आहे, विजन आहे की या प्रभागासाठी हे काम मला करायचं आहे? कसं आहे, विजन आणि प्लॅनिंग असं आहे की हा प्रभाग 7 क्रमांक जो आहे हा दलित वस्ती म्हणून मोजला जातो. अच्छा. आणि माझ्या प्रभागात हे बुद्ध समाजाची संख्या आहे. मुस्लिम समाज, बुद्ध समाज, सगळ्या समाजाचे लोक राहतात सर्व इथे. मिळून मिसळून राहतात. ओबीसी समाज आहे, सगळेच लोक मिळून मिसळून राहतात. अच्छा. आणि आजही त्यांचे पुष्कळसे काम झालेले नाही. बरोबर. मी जास्तीत जास्त त्यांच्या कामाकडे प्राधान्य देईन. त्यांचे जे राहिलेली कामं आहे ते प्रभागात जे राहिलेले कामं आहे ते करण्यात जास्त लक्ष टाकेल. बरोबर. आणि माझ्या या प्रभागात कसे आहे, जे धार्मिक स्थळ आहे तसे बुद्ध विहार असो, मस्जिद असो, काही ते आणि मंदिर असो, त्या गोष्टीवर कसं आजही जे पूर्ण झाले नाही, काही अपूर्ण आहे, काही व्हायचे आहे, त्या गोष्टीवर मी जास्त लक्ष देईल. आणि लेबर कॉलनी म्हणून इथे एरिया आहे, 2 कशा आमच्या कॉलनी आहेत. अच्छा. आणि त्या कॉलनीमध्ये एक मंदिर व्हावं आणि ते सर्व समाजाचे सर्व लोक तिथे यावे. जसे आमच्या प्रभागातील जे आबालवृद्ध आहे, जसे वृद्ध लोक आहे, त्यांनी तिथं संध्याकाळी येऊन विसावा घ्यावा, बसावा. बरोबर. अशी माझी इच्छा आहे आणि ते मी निवडून आल्यावर पूर्ण करेल. तर सर, तुम्ही प्रभाग क्रमांक 7 ब मधून निवडणूक लढवताय, तर इथे आजवर जे सत्ताधारी नगरसेवक होते त्यांनी या प्रभागासाठी काय कामं केली, काय विकास कामे केली, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? माझ्या मते तर विकास काहीच झालेला नाही. अच्छा. कारण की जो गेल्या 30 वर्षापासून जे नाल्या, कचरा हे आजही तसंच आहे. अच्छा. मी त्या गोष्टीवर जास्त लक्ष देईन. आणि माझा एजेंडा असा आहे काय की आमच्या या प्रभागामध्ये कुठेच कचरा दिसणार नाही. अच्छा. कोणतीच नाली अशी हे दिसणार नाही. साफसफाई, स्वच्छता, नळ वेळेवर येणे, मी या गोष्टीकडे लक्ष जास्त देईल. साफसफाईकडे जास्त विशेष लक्ष राहणार. आणि जे जुने नगरसेवक होते ते आजही म्हणतात विकास झाला, विकास झाला. कुठे झाला विकास? दाखवा त्यांनी विकास झाला म्हणून. अच्छा. त्यांनी नळ सोडला, लाईट लावले आणि साफसफाई केली, याला विकास म्हणत नाही. आजही इथे आमच्या इथे काही असं ओपन फेस नाही आहे. अच्छा. जे म्हातारे लोक आहेत त्यांना फिरायला काही मंदिर नाही आहे, काहीच नाही, सगळ्या गोष्टी काहीच नाही इथं. तर सर, तुम्ही मगाशी बोललात की रोजगारासाठी मी प्रयत्न करणार युवकांसाठी, तर आणखी तुमच्या डोक्यामध्ये काही असं प्लॅनिंग आहे की युवकांसाठी काय उपक्रम राबवता येईल? त्यासोबतच महिला आहेत, महिला वर्गांसाठी काय उपक्रम किंवा ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतायत की नाही, यावर तुमचं असं काही विशेष काम किंवा काही उपक्रम राहणार आहे? रोजगाराच्या संधी तर आम्ही उपलब्ध करूच. महिलांसाठी काही असे उद्योग असतील, आज महिला गट आहे ते जास्त स्थापन करू, त्याच्यातून महिला नवे नवे उद्योग उभे करू शकतील. त्यांच्यासाठी असे आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देऊ. आणि जे शासनाचे जे हे येतात, आज घरकुल योजना आहे, आजही आमच्या इथे जे घरकुलची योजना आहे ते कितीतरी वर्षापासून ते आजही प्रलंबित आहे. अच्छा. आम्ही त्या गोष्टीला महानगरपालिकेत त्याचे पूर्तता करून त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देऊ. अच्छा. आणि जनतेची ज्या तक्रारी येतात तुमच्याकडे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तुम्ही त्यांच्या समस्या आजवर एक समाज कार्य म्हणून सोडत आलात, पण याच्या पुढे त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तुमची महानगरपालिकेत जाऊन तेवढी लढाई करण्याची तयारी आहे? बिलकुल आहे सर. आमची महानगरपालिकेत जाऊन लढण्याची माझा पक्षच वंचित बहुजन आघाडी आहे.
हम्म. आणि त्यांच्या प्रेरणेतून बाळासाहेबांच्या प्रेरणेतून आम्ही लढण्याची जिद्द आणि ताकद ठेवू आणि पूर्ण ताकदीनिशी माझ्या प्रभागातले जे लोक आहे हम्म. त्यांच्या ज्या समस्या आहे त्या बरोबर. पूर्ण समस्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही महानगरपालिकेत माझे चारही नगर आमचं पॅनल आहे हम्म. ते चारही आम्ही नगरसेवक ते प्रश्न प्रभागातील लोकांचे प्रश्न मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करू. अच्छा. तर सर तुम्ही आता एवढे सर्व मुद्दे मांडलेच आहे आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहातच. तर सर तुम्ही प्रभाग क्रमांक 7 ब मधून उभे आहात. तर इथल्या जनतेला तुम्ही काय म्हणू इच्छिता की बाकी उमेदवारांपेक्षा फक्त तुमच्याचकडे त्यांनी बघावे आणि तुम्हालाच मत द्यावे, यासाठी तुम्ही काय म्हणू इच्छिता त्यांना? माझं असं म्हणणं नाही आहे. मी फक्त जनतेला हेच हात जोडून विनंती करेल हम्म. की इथे जो समाज आहे त्यांनी इथे पूर्ण समाज जो आहे हा वंचित बहुजन आघाडीला मानणार आहे, हम्म. बाबासाहेबांना मानणार आहे आणि त्यांनी फक्त त्यांच्याही रक्तात बाबासाहेब आहे बरोबर. आणि त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन वंचित बहुजन आघाडीचे आम्ही 4 उमेदवार आहे. हम्म. आज 4ही उमेदवारांना त्यांनी भरघोस मतदान करावं, आमची ताकद वाढवावी. त्यांनी आमची ताकद वाढवली तर आम्ही त्यांच्यासाठी भरपूर कामं करू शकू, हे मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे सर. तर तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.